नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले। यानंतर महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस घटक पक्षानं या मतांच्या गदारोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या माहितीशी बेबनावपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिले आहे। मतदानाच्या आकडेवारीत 7.83% वाढ कशी झाली, एकूण मतांमध्ये 76 लाखांच्या मतांची वाढ कशी झाली, असा सवाल विचारत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह विविध बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। काँग्रेसने निवडणूक आयोगाला व्हिडिओ फुटेजसह पुरावे जाहीर करावेत अशीही मागणी केली आहे। काँग्रेसने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 पर्यंत 65.2% मतदान झाले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आलेली अधिकृत आकडेवारी 66.5% इतकी दर्शवली। एका दिवसात 1.3% इतका फरक कुठून आला? या मतांच्या वाढीबाबत जनतेच्या मनात काही शंका असेल तर याबाबतचे स्पष्टीकरण आणि लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे त्याचे कर्तव्य आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे।